आघात प्रेमाचा. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. अरे, आज आमचे लाडोबा लवकर घरी आले. दुर्वा आणि माई खालीच बसल्या होत्या. सक्षमला लवकर घरी आलेलं बघून माई जरा आश्चर्यचकितच झाल्या. हा माई, ते समू, हातात काय तुझ्या? नाही आई, कुठे काय, काहीच नाहीये. समू, अरे तुला खोटं बोलता येत नाही. चल दाखव पटकन, हातात काय आहे? माईंनी हट्ट केला तसा त्याचा नाईलाज झाला. त्याने मागे केलेला हात हळूच पुढे घेतला, पण त्याच्या हातात गुलाबांच्या फुलांचा छोटासा बुके बघून दोघींनी एकमेकांकडे पाहिलं. त्या गालात हसल्या. तो बुके कोणासाठी आहे हे दोघींनाही समजलं होतं. ते मी तुम्हा सगळ्यांसाठी. तो पुढे आला. त्यातलं एक गुलाब काढणार तितक्या दुर्वाने पुढे होऊन त्याला थांबवलं. समू, हा जिच्यासाठी आणलायस ना, तिला दे. नाही आई, अगं मी सगळ्यांसाठी एक एक. हो आईचे लाडोबा, तुला जर सगळ्यांसाठी आणायचं असतं ना, तर तू सगळ्यांसाठी सेपरेट बुके आणले असतेस. हे केस काय डाय करून पांढरे नाही झालेत. अनुभव आहे आमचा तेवढा. त्याचा बिचाऱ्याचा चेहरा चोरी पकडल्यासारखा झाला. सॉरी माई, ते ऍक्च्युली. त्याने नजर खाली घेतली, पण त्याला असं चोरासारखं उभं राहिलेलं बघून त्या दोघींनी एकमेकींकडे पाहिलं आणि दुसऱ्याच क्षणाला हसायला सुरुवात केली. त्यांच्या हसण्याचा आवाज ऐकून त्याने लगेच नजर वर करून त्या दोघींकडे पाहिलं. तर त्या दोघीही खूप मुश्किलीने स्वतःचं हसू कंट्रोल करत होत्या. समू, जरा इकडे ये बाळा. तसा तो माईंसमोर जाऊन उभा राहिला. खाली बस. तो हलकेच एका गुडघ्यावर त्यांच्या समोर खाली बसला. तुझ्या आप्पांचं ना माझ्यावर खूप प्रेम होतं. तुझ्या बाबांचं तुझ्या आईवर किती प्रेम आहे हे तू स्वतः तुझ्या डोळ्यांनी बघतोयस. आणि आज तसंच प्रेम, तीच ओढ तुझ्या डोळ्यात मला युगासाठी दिसते. या भावनेला रोखू नकोस बाळा. प्रेम ही खूप सुंदर भावना आहे. ती दिलखुलासपणे जग. माईंनी त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. तसा तो फक्त ओठांच्या कोपऱ्यात हसला. जा आता, जिच्यासाठी ही फुलं आणलीस ना, तिला जाऊन दे. आय लव्ह यू माई. त्याने खाली झुकून माईच्या गालावर ओठ टेकवले. हा हा, आता तिला बोलायच्या आधी एकदा माझ्यावर प्रॅक्टिस करून घेतोयस ना? माई, तू पण ना दिवसेंदिवस जाम रोमॅन्टिक होत चाललेस. तुझ्यासाठी आणि अप्पांसाठी हनीमूनची तिकीट्स बुक करू का? आज कधी नव्हे तर तो सुद्धा मस्तीच्या मूडमध्ये आला होता. आमचं सोड, तुझं तू बघ. बोलता बोलता महिना झालाय आता तुमच्या लग्नाला. समू, कुठे घेऊन जातोयस माझ्या नाचसुनेला फिरायला? माई, अजून तरी तसं काही ठरवलेलं नाहीये, पण आज विचारतो तिला. गुड, जा मग आता. आई, माझ्यासाठी प्लीज एक कॉफी पाठवून देते, जा तू. तो ना या जगातली बेस्ट आणि क्यूट आई आहेस. त्याने दुर्वाच्या सुद्धा गालावर किस केलं आणि हसतच तिथून निघून गेला. दुर्वा,
अगं आज समू खूप खुश दिसतोय नाही? हो ना माई. आज खूप दिवसानंतर त्याच्या चेहऱ्यावर असं समाधानाचं हसू पाहिलंय. देव करो आणि त्याच्या या हास्याला कोणाची नजर ना लागो. हा, आता एकदम परफेक्ट आहे. इकडे युगा दरवाजा बंद करून आरशासमोर उभी होती. जशी तिने त्याची गाडी पाहिली तशी ती पटकन जाऊन तोंड धुवून आली आणि नॉर्मलचा मेकअप करून ओठांवर थोडीशी लिपस्टिक लावली. साडीचा पदर व्यवस्थित ठीक केला आणि तिने आरशात एकदा स्वतःला पाहिलं. आता ती एकदम सिंपल आणि छान दिसत होती. युगा, काल तुमच्यात इतकं सगळं झालं तरी पण तुला त्याची इतकी ओढ का वाटते? आणि ज्याच्यासाठी तू इतकी तयार होऊन बसलेस ना, तो या रूम मध्ये येईल तरी का? काल रात्री पण तू गेस्ट रूम मध्ये झोपला होता, त्यानंतर सकाळी उठून सरळ ऑफिसला निघून गेला. पण मग आता तरी येईल का? आरशातल्या प्रतिबिंबाकडे बघत ती स्वतःशीच हितगुज करत होती. तितक्या तिला दारावर नॉक झाल्याचा आवाज आला, ज्या आवाजाने ती भानावर आली. नक्की हेच असणार. पण इतका वेळ त्याच्या ओढीने त्याची वाट बघणारी ती आता मात्र अगदी नर्वस झाली होती. तो समोर आल्यावर त्याच्याशी कशी नजर मिळवायची या प्रश्नाने तिच्या मनात घेराव घालायला सुरुवात केली होती. ती तिच्याच विचारात उभी होती. तितक्यात पुन्हा दारावर नॉक झाली. तसा तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि जाऊन दरवाजा उघडला. पण जसा तिने दरवाजा उघडला तशी तिची नजर थेट त्याच्या नजरेत जाऊन मिसळली. तो अगदी तिच्या समोर उभा होता. आज सुद्धा तिने त्या निळ्या डोळ्यांकडे पाहिलं, पण आज त्या डोळ्यातले भाव थोडे वेगळे होते. त्यात राग नव्हता, प्रश्न नव्हते, जरब नव्हती. उलट आज ते निळे डोळे एखाद्या शांत समुद्रासारखे दिसत होते. कॅन आय कम? तेव्हा कुठे तिच्या लक्षात आलं की ती दारातच उभी आहे. हो. ती झटकन बाजूला झाली, पण मागे सरकण्याच्या गडबडीत तिचं डोकं मागच्या दाराला जाऊन धडकणार. त्याआधीच त्याने तिच्या डोक्यामागे हात लावला आणि दरवाजाला धडकणारं तिचं डोकं त्याच्या हातावर अलगद टेकलं गेलं. बी केअरफुल युगा. तो तिच्या नजरेत खोल बघत होता. हळूच तिच्या डोक्यामागचा हात काढून तो आत निघून गेला. पण त्याच्या अशा वागण्याने मात्र ती चाट पडली. काल ज्या पद्धतीने रागात तो रूम मधून निघून गेला होता, रात्रभर झोपायला सुद्धा रूम मध्ये आला नव्हता. त्यानंतर तिला वाटलं होतं की त्याचा मूड खराब असेल, पण जे चित्र तिच्या डोळ्यासमोर होतं ते एकदम उलटं होतं. नेहमी तिच्या धडपडीवरून तिच्यावर चिडणारा तो आज तिला काळजी घ्यायला सांगत होता. त्याच्यातला हा बदल नक्कीच तिला अचंबित करून जाणारा होता. तुम्ही फ्रेश होऊन या, मी तुमच्यासाठी कॉफी करून आणते. मी आईला सांगितले, ती पाठवेल, तू नको जाऊस. ती बाहेर जायच्या आधीच त्याने तिला थांबवलं. तसा तिचा चेहरा किंचित पडला. त्याला आपल्या हातचं काही खायचं आणि प्यायचं पण नाहीये का या विचाराने तिचं मन थोडं उदास झालं, जे तिच्या चेहऱ्यावर लगेच दिसलं. तिच्या चेहऱ्यावरचे ते उदास भाव बघून तो पुन्हा तिच्या जवळ आला. खोबऱ्याच्या वड्या छान झाल्या होत्या. तशी खाली झुकवलेली नजर तिने एका क्षणात वर केली
म्हणजे तिला डाऊट होता की त्या वड्या त्याने खाल्ल्या असतील, पण पूर्णपणे खात्री नव्हती. पण आता तो स्वतःच्या तोंडाने कबूल करतोय म्हटल्यावर त्यावर तिचा पूर्ण विश्वास बसला होता. उदास झालेलं मन एका क्षणात प्रफुल्लित झालं. युगा, दिस इज फॉर यू. तो छोटासा फुलांचा बुके त्याने तिच्या समोर पकडला. तसं तिने गोंधळून त्या बुकेकडे पाहिलं. फ्रेश लाल गुलाब असलेला तो एक सुंदर बुके होता. छोटी छोटी फुलं होती, पण ती खूप फ्रेश आणि टवटवीत दिसत होती. त्यावर हलके पाण्याचे ओझरते दवबिंदू दिसत होते. त्या फ्रेश फुलांकडे बघून तिच्या चेहऱ्यावर नकळतपणे स्माईल आली. युगा, काल मी ज्या पद्धतीने तुझ्याशी वागलो, दॅट वॉज रूड. आय एम व्हेरी सॉरी फॉर दॅट. तो बुके त्याने तिच्यासमोर पकडला, पण तिला तिच्या डोळ्यांवर आणि कानांवर विश्वासच बसत नव्हता. तो चक्क तिची माफी मागत होता. युगा, प्लीज टेक इट. तसा तिने पटकन तो बुके स्वतःच्या हातात घेतला. थँक्स. त्याने तिच्याकडे बघून एक छोटीशी स्माईल दिली आणि तो फ्रेश होण्यासाठी आत निघून गेला. बाथरूमचा दरवाजा बंद झाला, पण ती अजूनही पुतळ्यासारखी त्याच जागेवर उभी होती. तिने एकदा त्या बंद दरवाजाकडे पाहिलं, मग हातातल्या फुलांकडे पाहिलं. हे माझं स्वप्न तर नाहीये ना? तिने स्वतःला चिमटा घेतला. आउच! म्हणजे हे स्वप्न नाहीये. हा अँग्री यंग मॅन अचानक असा सॉफ्ट बॉय कसा काय झाला? ध्रुव, अजून किती वेळ लागेल? आय डोंट थिंक अंतरा की गाडी रिपेअर होईल. हिला एखाद्या चांगल्या मेकॅनिक कडे दाखवावं लागेल. अजून 1.5 तासांचा प्रवास बाकी होता, पण गाडी मध्येच बंद पडली होती. मग आता? तू घरून कोणाला बोलवू शकतेस का? अरे बाबा नाहीयेत घरी, कोण येणार आपल्याला न्यायला? काय यार, हिला पण आत्ताच बंद पडायचं होतं का? ही ना तुझी चूक आहे ध्रुव. काय गरज होती तुला मध्ये जेवायला थांबायची? 1 तास तिथे टाइमपास केलास तू, नाहीतर एव्हाना आपण घराजवळ पोहोचलो असतो. तिथे जरी ही खटारा बंद पडली असती ना, तरी कसंही कॅब किंवा रिक्षा करून घरी गेलो असतो आणि मग या गाडीचं काहीतरी केलं असतं. पण आता ते पण ऑप्शन नाहीये. संध्याकाळचे 5 वाजत आलेत. आता इतकं ट्रॅफिक असेल की हा 1.5 तासाचा रोड 3 तास लावेल. आता मला काय स्वप्न पडलं होतं का गाडी खराब होणार आहे ते? तू ना काही बोलूच नकोस. ती परत पाय आपटत गाडीत जाऊन बसली. मधले पाटील, काय करणार आहे तुम्ही आता या खटाऱ्याचं? ध्रुव विचार करत उभा होता. तितक्यात त्याच्या खिशातल्या मोबाईलची रिंग वाजली. त्याने फोन काढून पाहिलं तर धाकल्या पाटलांचा फोन होता. हा बोल दर्श. काय मग ध्रुवीश पाटील, कशी चालू आहे तुमची लॉंग ड्राईव्ह? मस्त चालू आहे. 5 वाजलेत पण अजूनही कडक ऊन आहे. अजून पुण्यात पोचायला 1.5 तास बाकी आहे आणि ही गाडी इथेच बंद पडली आहे. विचार करतोय की आता इथेच रस्त्यातच मुक्काम करावा. अरे वा,
ग्रेट आयडिया. बघ ध्रुव, देव पण तुझ्या बाजूने. देवाला सुद्धा असं वाटतंय की तुम्ही दोघांनी अजून टाइम स्पेंड करावा. दर्श, झाली तुझी फालतूगिरी परत सुरू. अरे, फालतूगिरी करत नाहीये, जे खरंय तेच सांगतोय. आणि बाय द वे ध्रुव, इतर वेळी काही काम सांगितल्यावर 17 वेळा नाक मुरडणारा तू आज बरं एका झटक्यात पुण्याला जायला तयार झालास. ते तर घरी आल्यावर मला कळलं की तू अंतराला सोडायला गेलास. तेव्हा तर मिनी हार्ट अटॅक येता येता राहिला मला. मी तिला सोडायला आलेलो नाहीये दर्श. मी ऑफिसच्या कामासाठी आलोय. आई म्हणाली जाता जाता तिला सोड, म्हणून तिला सोबत घेऊन आलो. आणि दर्श, तू उगीच तुझ्या रिकाम्या डोक्याचे घोडे पळवू नकोस हा. हा ठीक आहे. मग आता गाडीचं काय करणार आहेस? डोंट नो यार दर्श. एकदा परत ट्राय करून बघतो. नाही झालं तर लिफ्ट गेल्या वाचून आता दुसरा काही पर्यायच उरणार नाहीये. ऑल द बेस्ट. एन्जॉय युअर टाइम ब्रो. दर्शने फोन कट केला. काय डोंबल एन्जॉय करण्यासारखा आहे यात. ध्रुवने सुद्धा रागातच त्याचा फोन खिशात टाकला.